पावटा पापडीची भाजी करणार आहे। हे बाजारातनं मी 300 ग्रॅम आणले। याला कोणी पापडी म्हणतात, त्याला पण याच्यात पावटा असतो म्हणून आम्ही याला पावटा आणि पापडी म्हणतो। ही कशी निवडायची, कशी हे करायची, मिठाच्या पाण्यात मी थोडा वेळ 5-10 मिनिटं घालून ठेवले। त्याच्यात मीठ घातलं, कारण हल्ली भाज्यांना खूप प्रकारचं खत घालतात। खत घातल्याशिवाय कुठचीच भाजी होत नाही आणि खत घातल्यामुळे असं मिठात जर 10 मिनिटं ठेवून द्यायची आणि मग याची भाजी करायची। आता ही कशी निवडायची, बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं मला की कशी करतेस भाजी। ही याचा हा टर्न इकडे आहे, असा टर्न असल्यामुळे याचा टर्न इकडे आहे, त्यामुळे भाजीचं हे टोक असं काढायचं आणि इकडून घ्यायचं आणि याचा दोरा जेवढा ओढेल तेवढा ओढायचा। याचा आता पूर्ण आला नाही, हे थोडं असं करायचं आणि मग परत जेवढा कालपर्यंत येतो तितका त्याचा काढायचा। आता याचा तितका पूर्णपणे आला नाही, याचा बघा ट्राय करू। याचा बघा, ह्याचा खालीपर्यंत दोरा आला बघा, असा दोरा आला पाहिजे आणि असं आल्यानंतर परत हे थोडंसं टोक काढायचं, मग परत असा याचा दोरा काढायचा। जेवढा येतो तेवढा तो काढून घ्यायचा। मग ही भाजी अशी उघडी करायची। कधी कधी याच्यात बऱ्याचदा भाजीत किडा असतो आणि हे आता पावटे बरे नाहीत, हे पावटे टाकून द्यायचे, हे वापरायचे नाही। हा असा पावटा असला तर वापर करायचा आणि मग हे पावटे असे एका भांड्यात दुसऱ्या भांड्यात काढायचे। अशा प्रकारची ही भाजी अशी सगळी निवडून घ्यायची। ही सगळी ही धुतल्यानंतर असे त्याचे प्रत्येकाचे 2-2 असे ओपन केली, उघडी केली। ही उघडी केल्यानंतर काय आत किडा वगैरे असतो, काय असतो ते कळतं। हे आता अशी केल्यानंतर अशा 2-2, 4 एकामेकावर ठेवायच्या, अशा ठेवून द्यायच्या आणि मग ते याच्यावर कटिंग ट्रेवरती एकसारखी पातळ कापून घ्यायची। हे कापणं महत्त्वाचं जास्त नाही, पण ती पापडी प्रत्येक पापडी उघडून बघून कापायची हे महत्त्वाचं आहे। तुम्हाला पाहिजे तशा आकाराची तुम्ही काढू शकता, फक्त अशी पातळ कापल्याने जरा शिजते लवकर एवढंच। आणि आतमध्ये कीड असते म्हणून ही प्रत्येक वेळ उघडी करून बघायची। हे कापणं कसंही करू शकता तुम्ही, अशीच कापायला पाहिजे असं काही नाही। म्हणजे कढईत, भिड्याच्या कढईत जरा तेल कमीच लागतं। हे 1 चमचा तेल आहे, कढईत पसरून घ्यायचं। नॉनस्टिकचं भांडं चांगलं नाही, ॲल्युमिनियमचं भांडं पण चांगलं नाही, म्हणून मी हल्ली भिड्याचीच कढई वापरते। मोहरी घालायची, मोहरी तडतडली की हिंग घालायचं थोडंसं, त्यात कांदा घालायचा। एक छोटा मध्यम साईजचा कांदा पुऱ्या होतो। जास्त कांदा कोणाला आवडत असेल तर घालू शकतो, पण एक छोटा कांदा बस होतो, कारण भाजी तेवढीच आहे ती। हे आता ते पावटे ते काढलेले ना, हे पावटे घालते। आता जरा शिजावं लागतं पावडर, मिक्स करूया, गॅस बारीक करूया। आता शिजण्यासाठी याच्यावर थोडं झाकण ठेवायचं, मग जरा वाफेवर शिजून जाईल। आता झाकण काढून पाहूया, जरा रंग बदलला याचा। मीठ हे प्रत्येकाच्या चवीप्रमाणे घालायचं, आम्हाला जरा कमी लागतं, मी जरा कमी वापरते। तर ही भाजी कशी शिजली आहे, मी अशी कापली बघा, असे काप केले तसे, ही जरा दिसायला बरी वाटते म्हणून मी असे कापले आहे। हे बघा, आता ही भाजी शिजायला घालायची। एकसारखं कांदा वरती काढायचं, जरा त्याला हळद पावडर लागेल, मीठ पण घातलं आहे ना त्यामुळे ते लागून जाईल। पाणी आहे, थोडंसं पाणी घेतलं आहे। तसेच भाजी एक एकदा जून असते, त्याच्यावर असतं ते भाजीला पाण्याचं प्रमाण। ही जरा कोवळी आहे, काही पावट्यांची भाजी ती जरा जून आहे। आता झाकणं ठेवायचं, पण आता भाजी जरा रंग बदलला आहे, अजून पण पाणी त्याचं बाटलेलं नाही आहे। भाजी थोडी अजून शिजायची आहे, थोडी शिजू द्यावी। ह्याला असं जास्त वेळ लागत नाही, लगेचच शिजते भाजी, पण एकदा दोनदा ती हलवावी लागते, वरती खालती करावी लागते, कारण कुठे मग एखादी कच्ची राहते। चांगली शिजायला पाहिजे सगळीकडून, तर जरा हलवावी लागते आणि परत थोडा वेळ ती 5 मिनिटं असं ठेवावी लागेल। तर
पाहूया भाजी कशी शिजली ती. झाकण उघडून बघूया. मस्त झालं. वास काय आलाय, अरे बापरे, मस्त वास येतो. पुष्कळ जणांना हिरवी मसाला घालून केलेली आवडते, कोणाला गरम मसाला आवडतो, पण मला ही भाजी हिरवी मिरचीतच केलेली आवडते. जरा लाईट पडते. हल्ली खूप उकाडा होत आहे, एकदम गरम होत आहे, म्हणून जेवण जरा लाईट खाल्लेलं बरं, म्हणून मी अशी केली. भाजी झाली. जरासं खोबरं घातलं. मग खोबऱ्याशिवाय काहीच जमत नाही. कुठची भाजी असू दे, आम्हाला खोबरं पाहिजे. आता भाजी शिजली की मग बघूया थोडी. मग झाली बघा, नरम झाली भाजी. आता गॅस बंद करायची. आता भाजी झालेली आहे. आता ही भाजी झाली आहे, शिजली आहे, नरम पण झाली आहे मस्तपैकी. खायला बरी लागते. तुम्ही ही पण ट्राय करा. तुम्ही पण खाऊन बघा, तुम्हाला कशी लागते मला नक्की कळवा.